हॅलो नमस्ते, मी सुजाता. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस मला आनंदाचा सुखाचा जावं ही ब्लॉग बघायला. आजचा ब्लॉग स्टार्ट आपण दुपारी 4 वाजता केला. दुपारच्या 4 वाजताचा चहाचा टायमिंग चालू आहे आणि माझं शूट पण चालू आहे. इथनं पुढे बघा शूट घेताना रॉकी कसा बसलाय वाट बघत मिस्टरांची. 4 वाजता मिस्टरांची ड्युटी संपते. मिस्टर येत आहेत त्यावेळेस तेव्हापासून रॉकी कसा बसलाय वाट बघत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि रॉकी उंबऱ्यावरती डोकं ठेवून वाट बघत बसलाय. किती छान आणि मस्त मोमेंट आहे, बघत राहा. पुढं व्हिडिओमध्ये पुढं आहेच बघा, रॉकीच्या करामती आहेत त्या. तर बघत राहा पुढं आजचा ब्लॉग. मुक्या जनावरांना किती म्हणजे किती हे असते बघा, समज असत्या. म्हणजे वास कसा असतो त्यांना. किती वेळ झाला तो वाट बघायला, किती मी हाका मारल्या, किती आत बोलवलं तो आत यायला तयार नव्हता. आणि निवांत तिथं वाट बघत तो उंबऱ्यावरती डोकं ठेवून बसलेला. बघत राहा पुढं आजचा ब्लॉग. 4 वाजलेत दुपारचे आणि मिस्टरांचे यायचं टायमिंग झाले. त्यामुळं रॉकी बघा आमचा कसा बसलाय, वाट बघत बसलाय. उंबऱ्यावरती डोकं ठेवून तो वाट बघत बसलाय गाडीची. आणि मिस्टर आल्यानंतरची पण रिॲक्शन तुम्हाला दाखवीन. 1 तासाभरात येतीलच मिस्टर. त्यामुळं बघा चाललंय कसं वाट बघायचं. रॉकी, यश आलाय काय? आलाय काय यश? आलाय काय? बघ बघू. बघा असं वाट बघत बसते. मुख्य जनावरांना किती हे आहे बघा. रॉकी आलाय काय यश? बघा कसं बघत बसलाय वाट. मी तुम्हाला मिस्टर आल्यानंतर पण त्याची रिॲक्शन दाखवेन. इथं बघा आता मिस्टर आलेत. जवळजवळ 5 वाजता आलेत मिस्टर. शिराळ्यातून तांदूळ यायला 1 तास लागतोय. आणि मिस्टर आल्यानंतर रॉकी रडायला लागला एकसारखा. जोपर्यंत जवळ घेत नाही, जोपर्यंत त्याला कुरवाळत नाही, तोपर्यंत तो अजिबात ग बसत नाही. मिस्टर आल्यानंतर 4 वाजल्यापासून वाट बघायची चालली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला कुरवाळायचं, तिथं बसून लाड करायची, डोकं ठेवून तिथं सोडाय पाहिजे. करेक्ट 4 वाजल्यापासून वाट बघते त्यांना. पिंजऱ्यात टाकल्यानंतर जरा त्याला सोडले बघा आता फिरायला जायसाठी. आणि फिरून आल्यानंतर पुढं बघा. आलंच काय रॉकी? पाणी पिणार आहेस काय? कुठं? तिकडं कुठं? असं काय स्टाईल आहे का ही बसायची? झालं का? आलं काय? जावा आता तुमच्या घरात जावा. कुठं बसणार आहेस तू? आ कोण येते आता? पाणी पेज जा. पाणी पाणी कुठं आहे? बघतोय कसं बघा. रांगोळी कोणी खाल्ली तिथली? तिथली रांगोळी कोणी खाल्ली? इथली इथली रांगोळी कोणी खाल्ली? रॉकी, रांगोळी कोणी खाल्ली इथली? हा, तू खाल्लीस रांगोळी? कोणी खाल्ली रांगोळी ती? रॉक्या, कोणी खाल्ली तिथली रांगोळी? कोणी खाल्ली ती? कोणी खाल्ली रांगोळी? तू खाल्लीस? बघतोय का बघा, डोळं कसं नजर कसं फिरवतोय बघा. तू खाल्ल्यास रांगोळी तिथली? ही इथनं सगळं लागलंय. कुणी खाल्ली रांगोळी ती? तू खाल्लीस का नाही रांगोळी तिथली पायरीवरची? जा आता, आज जा, आज जा तुझ्या घरात. जा की, जा आज जा. जावा आज जावा, आज जावा. जा की, आत नाही मारतील बघ आता. मग लय मारणार आहे तुला. निघालाय बघा. हा जा आज जा, आज जा. जा लवकर, जा लवकर. आणि आमच्यात एक गोंडस बाळ आले आणि ती किती छान आहे बघा आणि किती गोंडस आहे बाळ बघा. मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळचे आता ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि राधा तिला घेऊन आल्या बघा. बाळ हाय कर, हाय कर, हाय. काय नाव आहे हिचं? स्वामिनी. स्वामिनी, स्वामिनी. आमच्या घरला आल्यास बुबू बघायला आल्यास? रॉकी बघायला आल्यास तू? रॉकीला बघितलंस? बघितलंस काय रॉकीला? बघा किती छान आहे बाळ आणि मस्त असं रडत नाही, काय नाही. स्वामिनी आहे आमच्या इथली, समोरचीच आहे. स्वामिनी आल्या आमच्या घरला. आता
पियू आत्ती बघते आता, पियू आत्ती बघत असत्या, इशू दीदी बघत्या व्हिडिओ, मग दिसते त्यांना तिकडं. हा तिला ती इशूला म्हणत होती ग, इशू मामींना सांगायचंय की आमच्या आईला ह्याच्यात घे, व्हिडिओ मध्ये घे म्हणून. स्वामिनी काय आहे, काय आहे, रॉकीला बघितलंस का? बघितलंस काय रॉकीला? बघितलंस काय? अगो बाई ग, रॉकीला बघितलंस काय? आणि इकडं आमचा केदार पाटील बघ. केदार पाटील काय चाललंय ग? इकडे या की पुढं समोर, असं फ्रीज जवळ आडानं कशाला उभं राहायचं? काय मग शाळा होती की नाही आज? होती? शाळेला गेला नाहीस तू? पडलास कुठं केदार? तिथं कशाला पळतोयस मग रोज रोज? आणि सायकल कुणी अंगावर घातली तुझ्या? अगं ते समर्थ होता, हा ते दुसरा तो या लागलेला, तो फास्ट गाडी सायकल चालवत या लागलेला. हा आणि ह्यो गेल्यावरती एकदम त्याच्या पायाला लागलं, ती स्पॅन्डल नसते हा. का, ती त्याच्या पायाला लागला आणि पडला तो खाली. हा हा हा. पडल्यावर लागलं काय मग तुला केदार? बघू, दाखव बघू. जरा सुजलेलं. सुजलाय काय पाय? अगोदर त्याला कमी लागते म्हणून जरा साने जास्त लागले आहे ना. शाळेला जायचं रोज, घरात नाही बसायचं. दुसरी बॉटल देतो तुला, नेणार नव का? हां बॉटल तुला छान देतो, दुसरी बॉटल. शाळेला जायचं खरं. हां रोज शाळेला गेलास तर तुला वॉटर बॅग घेऊन देणार एक. जाणार नको रोज शाळेत? मग मी तुला गावाला गेलो की वॉटर बॅग घेऊन येतो. हां काय स्वामिनी, काय स्वामिनी, काय मोबाईल पाहिजे? मोबाईल पाहिजे तुला? मोबाईल पाहिजे काय? माझं चाललंय बघा स्वयंपाकाची तयारी. 7 वाजत आले रात्रीचे आणि स्वयंपाक आता बनवायचा आहे. राधा घेऊन आल्या हिला स्वामिनीला, म्हणून तिच्याबरोबर जरा थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या. चला तर मग आता करून घेऊया स्वयंपाकाची तयारी. बघत राहा पुढं ब्लॉग. स्वामिनी बाय. आता परत कधी येणार? उद्या म्हणा. उद्या कधी येणार तू? उद्या. उद्या येणार रे? हां बरं, ये काय उद्या आणि ये काय उद्या आणि हां ये. बाय बाय. कर बाय बाय. बाय बाय. असं बाय बाय करून आता स्वामिनी निघाल्या घरी. आणि चला तर मग बाय बाय स्वामिनी. बाय बाय. चला तर पुढं माझा आता बघत राहा ब्लॉग, कारण मस्त खूप टायमिंग झाले. गेली बघा राधा स्वामिनीला घेऊन. आणि आता आपण आपल्या स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. खूप म्हणजे खूप वेळ झाला आहे. कणिक मळायला मी घेतल्या तोपर्यंत स्वामिनी आली म्हणून, आणि ते तुमच्याबरोबर थोडंसं म्हटलं शूट घेऊया तिच्या संघाचं. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉगचा. मळायला मी घेतल्या आणि मला व्हिडिओ शूट करायचं म्हटल्यानंतर कॅमेरामॅन माझ्याकडे कोण नाही आहे, त्यामुळे मी ट्रायपॉडला आपला कॅमेरा सेट केला आहे आणि इकडे माझं व्हिडिओ शूट चाललं आहे. आणि बघा कणिक अशी मी घेतली आणि आता ही कणिक मळून घेणार आहे. बसून कणिक मळायला लागलो आहे आज, का तर किचन कट्ट्यावरती स्पेस कमी आहे, आमच्या जागेचा अभाव, आणि छोटंसंच घर आहे. काय माझं घर असं खूप प्रशस्त आणि खूप मोठं असं घर नाही आहे, त्यामुळं मला तिथं कॅमेरा सेट करता येत नाही, म्हणून मी असं कॅमेरा खाली घेतला आहे आणि खाली बसलो आहे मी मेन. आणि आता मी आता कणिक मळून घेणार आहे. हे बघा मळल्यानंतर पण मी दाखवेन तुम्हाला. 7:45 वाजलेत. डब्याची तयारी बघा, या गवारीच्या फ्रेश शेंगा निवडायच्या चालल्यात, निवडून घेणार आहे आणि सकाळच्या डब्याची मिस्टरांची तयारी करून ठेवणार आहे आणि मग चपात्या लाटून घेणार आहे. तोपर्यंत कणिक पण जराशी मऊ होत्या, मुरत्या कणिक, मग चपात्या पण चांगल्या होत्या. तर आवरून घेतात आणि मग नंतर पुढे मग चपात्या करणार. बोलू शकते ती, एकटं बोलू शकत नाही ग. काय बोलणार आहे एकटं बोलून? हे बघा ती बघा ती बघा ती बघा. माणसं पाहिजे घरात, मजा असते. सगळ्यांचा आपण बसलेलो बाहेर, ती तेव्हा माझा मूड गेलता. माझा मूड नव्हता त्यावेळेस, मला करूच वाटत नव्हतं काय. आत्ता चालू केले मी व्हिडिओ शूटिंग. हो चालूच आहे व्हिडिओ शूटिंग. 8:15 वाजलेत रात्रीचे आणि मी बघा माझं चपाती बनवायची चालल्या. चपाती म्हणजे सगळं तयारी करून घेतली इथे सगळी आणि आता चपात्या बनवायच्या चालू आहेत. चपात्या बनवून रॉकीला खायला घातलं पाहिजे. तर रॉकीचं टायमिंग झाले, 8चं टायमिंग आहे त्याचं, तरी अजून भुंकायला सुरुवात केलेली नाही त्यानं. आजच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप मजेशीर रॉकीचा पार्ट आहे. सगळ्यांनी आवर्जून आणि नक्की बघा व्हिडिओ. खूप म्हणजे खूप छान रॉकीचा व्हिडिओ झाला आजचा. चला तर मग भात आमटी झाले सगळं, फक्त आता चपात्या आपल्या बनवून घ्यायच्या. बघत राहा पुढं ब्लॉग. ही बघा आरो आल्या
राधाला बोलवायला. आरू का आलीस तू? राजू दीदीला बोलवायला कशासाठी? जेवायला. जेवणार आहे? जेवण झालंय होय तुमचं? काय केलंय तुमच्या? आमटी, हां वांग्याची आमटी हां आणि चपाती आणि भाकरी हं. आणि भात. चपात्या पण आणि भाकरी पण आणि भात पण. अरे देवा, एवढं कवा बनवलं तुमच्या मम्मीनं ग? हा एवढं सगळं? हा मला तू जेवलीस काय? अगो बाई, लवकर जेवलायसा मग तुम्ही? हां आरू आली आमची राधाला बोलवायला आणि आता राधा आमची जेवायला जा. हे बघा, आरू आणि राधा दोघीजण बहिणी आहेत. आणि राधा आरू ती आरू ये इकडे, इथे येऊन बघ. इथं पुढं तसं बघू नको वाकून. ही आरू आहे, ही 2 नंबर आहे, राधा 1 नंबर आहे आणि केदार 3 नंबर आहे. असं 3 मेंबर असतात. छोटं गल्लीतलं एवढीच आहेत गल्लीत आमच्यात पोरं. बारकी दुसरी कोण सुद्धा पोरं नाहीत. आता आल्या बोलवायला राधाला पण हाक आली, राधा गेलेलीच आहे. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉग. चपात्या माझ्या बनवून झाल्यात आणि किती राहिलेत बघा. फक्त आता रॉकीच्या बनवायचे राहिले. 1 2 3 एवढ्या चपात्या बनवल्यात आणि रॉकीच्या जाड 2 चपात्या बनवायच्या. झाल्यात आपला स्वयंपाक बनवून. थोडंसं गवारच्या शेंगांनी बसलेलं मी त्याच्यासाठीच्या. आणि चपात्या झाल्यानंतर रॉकीला खायला घालणार आहे. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करत आहे. आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या रॉकीच्या करामती कशा वाटल्या, रॉकी आमचा कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. हे बघा, एवढा मोठा आणि असं जाड गोळा घेत असते मी. आणि आमच्या रॉकीला चपातीला जर तेल लावलं नाही, तेल घातल्यानंतर म्हणजे कुत्रे पिसळतात असं म्हणतात. थोडंसं तेल लावल्याशिवाय रॉकी आमची चपाती खात नाही. आणि दूध, साखर, चपाती असं गोड खात असतो ते. त्याला तिखट असं बऱ्यापैकी अजून सवय नाही, खायत पण नाही ते तिखट असं. झाले जातं चपाती म्हणून थोडंसं तेल लावते मी, एकदम काही जास्त लागत